सभागृहात रमी खेळणं कोकाटेंना भोवलं। माणिकराव कोकाटेंकडून कृषी खातं काढून घेतलं। कोकाटेंकडे क्रीडा खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे। मालेगावात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलाय। बॉम्बस्फोट प्रकरणातील निकालानंतर सुरक्षा वाढवली आहे। शुक्रवारच्या नमाजींवर पोलिसांची करडी नजर असेल। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी खासदार नरेश म्हस्के यांच्याकडून ठाण्यात बॅनरबाजी करण्यात आली आहे। साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांच्यासह निर्दोष मुक्तता झालेल्या सर्वांचे अभिनंदन असा बॅनरवर उल्लेख आहे। सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं असा देखील बॅनरवर उल्लेख आहे। जमील शेख यांच्या पत्नीकडून मुख्यमंत्र्यांकडे न्यायाची मागणी करण्यात आली आहे। बीडप्रमाणे या प्रकरणातही एसआयटी नेमावी अशी मागणी त्यांनी केली आहे। तर नजीब मुल्लाला अटक का करत नाही असा सवालही शेख कुटुंबियांनी केला आहे। सातारा सांगली जिल्ह्यातील 1000 पैलवान आणि सैनिक रक्तदान करणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली महारक्तदान यात्रा राबवण्यात येईल। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आणि सैनिकांप्रती सद्भावना व्यक्त करण्यासाठी 9 ऑगस्ट रोजी रक्तदान करण्यात येईल। अनिल अंबानी यांना ईडीनं समन्स बजावलंय। ईडीनं 5 ऑगस्टला चौकशीला बोलावल्याचीही माहिती आहे। सूत्रांनी जय महाराष्ट्रला ही माहिती दिली आहे। पुण्यात अजित पवारांच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे। अजित पवारांनी पुण्यातील एका आयटी कंपनीला भेट दिली आहे। गोंदियातील विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे प्रकरणी आता मुख्याध्यापक आणि संचालकांवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी पूर्वीच शिक्षकाला अटक करण्यात आली होती। यवतमाळ जिल्ह्यातील ठाकरे गटाचे तसेच काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय। पक्षप्रवेशाला मंत्री संजय राठोड देखील उपस्थित होते। यवतमाळचे काँग्रेसच्या तेजस ठाकरेंनी देखील शिवसेनेत प्रवेश केलाय। सातारा सांगली जिल्ह्यातील 1000 पैलवान आणि सैनिक रक्तदान करणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील रक्तदान करणार असल्याची माहिती आहे।